नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा ब्लॉग असेल आईच्या रिझल्टबद्दलचा. सकाळपासून मला करायला नाही मिळालं, कारण वाजलेत बघा 12 वाजलेत. सकाळपासून जरा कामात होतो. तुम्हाला दाखवतो मी काय करतो. एक हे बघा, अशा आळ्या करून घेतल्या आज, कारण पाऊस वगैरे आहे तर इथे खत वगैरे घालून कसं व्यवस्थित काम होऊन जाईल. हां, इथे इथे सांगितलं नाही आहे. होय, हे काय इथे काकी, हे बाई इथे सांगितलं नाही, इथे पप्पानी मदत म्हणतो मी बघ्या. कसं काय? इथे सांगितलं नाही. आणि हे आपलं आहे ना, हो, फाडी भरून नसलेली आहे. म्हणजे ती बघ, ती फाडी आहे ना, ती बघ तिथे एक फाडी आहे ना, तिथे फाडी आहे. हे ह्या कलमाजवळ म्हणजे त्यांना इकडे किंवा तिकडे लावायला लागेल. अगं आपल्यात लावायचं आहे. का आपलं हे होय तू लावतोस आहे? होय, मुस्कडी हे मला वाटलं बामणाची लावायला आल्या. असं काय तुम्ही कुठं असं बोलता बा? पण मला तर काय माहित, आम्हाला काय माहित तुमचं काय याचं काय. अरे बामणाची लावतो म्हणून म्हटलं तर उठायला लागेल तुम्हाला म्हणून नाही, बाहेर नाही. आली. आपलंच आहे, आपलंच आहे. हा मग हे आमचा दगड घाला डोक्यावर. ह्याला म्हटलं मी यांची बोलली आहे, ह्याला माहित नसल, दीपकांना माहित काय नाही. हां. मग म्हटलं फाडीवर आहे, तुम्ही खाली कुठे कलम लावता? तू म्हणजे तुझ्याकडे कामदार आहे हो. काय करता? आल्या केल्या आळ्या केलेल्या मला आणि वाटलं तरी आवाज येत होता तिकडं. आल्या का आता कवठे होता तर मला वाचवत उकरायचा. हा. ही जमीन हे का नाही करत कोण साफ का नाही करत रे बा? कुठली ती पम्मीच्या घराची वरती नाही, ह्याला पक्याला म्हणते. त्या वरती काठविणीचं ह्याचं आहे ना ते फुल मेंढ्या, या कुलकर्णीचं ना ते दलवी की ना दलवी ना. दलवी हा. कुठचं आपण पहिली रस्ता होतो बघ काठविणीचं पम्मीच्या हां हां घराच्या हां हां, वरून हां, समजलं. हा ते साफत नाही करत. काय ते माहिती? साफ केलं असेल तरी पण आम्ही गेलो होतो त्याच्यात. नाही पैसेवाले ती काय आता त्याला नंतर येतील बाबा घरा जागा कशाला येतात आपण विकून टाकतील डायरेक्ट. विकायला काम करतात आता काय. त्यांचं काय त्यांचं वर पण गेलं तर आपण आपण कुठं जागा ठेवायला बघत नाही, कोण करायला वरचा नाही. कातळ पण गेला. सर्व आता कातर नाही? डेव्हलप. वरचा पूर्ण कातळ पण विकला गेला. आपलं काय झालं नाही कोण वरती टाका? सध्या. काय रे बाबा? माझ्याकडे आईचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हाच्या क्लिप नाहीत, पण त्याच्यानंतरच्या क्लिप आहेत, त्या मी ॲड करतो, त्या तुम्ही बघा. इकडे तर ये. सांग तर का खुश आहे ते सांग. का खुश आहे सांग. इकडे पटकन सांग काय आलंय, एवढी खुश काय सांग. अरे मी बीए झाले. कसं वाटतंय सांगा, कसं वाटतंय सांगा. हां कसं वाटतंय वाटतंय मस्त, हा एकदम झकास. नाही, माझ्या रिझल्टबद्दल. रिझल्टबद्दल रिझल्टबद्दल उत्तम वाटतंय. काय तुम्ही बोलू इच्छिता आईला? हां आईला काही बोलू इच्छिता काय? आईला काय नाही, आता काय थँक्स बोलेन. अभिनंदन त्याचं, अभिनंदन. मग विषय असा आहे की मी हा पूर्ण ब्लॉग एकाच गोष्टीसाठी डेडिकेटेड ह्यासाठी करतो आहे, कारण म्हणजे आपण रेग्युलर एक्झाम देत असतो, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला असं काही वाटतच नाही की म्हणजे एखादी एक्झाम क्रॅक केली किंवा काय, आपल्याला नथिंग वाटतं. पण आईसाठी ही गोष्ट खूप काय म्हणू शकतो आपण, लाईफमधली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तिच्या आधीपासून स्वप्न होती की तिने ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं. ओके, तर मी काय म्हणतो, हां आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट इतकं वाटणार नाही किंवा आपल्याला तिचं व्हॅल्यू इतकी वाटणार नाही, पण आईसाठी ते इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगतो. तर आईचं आधीचं शिक्षण जे आहे ते 10वी फेल आहे, म्हणजे आई 10वी फेल झाली होती आधी, आणि त्यानंतर तिने म्हणजे तिला पुढे शिकायची इच्छा होती, पण काहीतरी रिझन्समुळे तिला शिकता नाही आलं. आणि त्यानंतर लग्न झालं, नंतर जॉब सुरू झाला, नंतर अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय पडलं, हां जाऊ दे. तर मी सांगतो, अजून खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या म्हणजे तिचे हेल्थसुद्धा खूप खराब असते, पण ते सगळं असून
तिने तिचं ड्रीम पूर्ण केलं आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिचं एज आता जवळपास तिचं एज असेल 52-53 आणि ह्या वयामध्ये अभ्यास करून स्वतःचं ड्रीम पूर्ण करणं, सगळं सावरून, जॉबचा लोड, घरचं सगळं सावरून, तर ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे मी हे एकाच ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ती तिची मेमरी जी आहे ती काय म्हणतो मी सिक्युअर करून ठेवू शकेन. हां बरोबर, ठीक आहे. आई हे दे ना आपलं तुझा PRN नंबर टाक ना मला. ते आणतो तुझं प्रिंट काढून टाकलाय काय माहित नाही, बघितलं नाही. हो आधीच गेले 12 वगैरे वाजले असतील. ते पण टाइमपास करत 3 जण होते ना, ते पटापट केले ते. हॅलो, अरे तू दुकानात आहेस ना? मी तुला लिंक पाठवू काय, लिंक आणि PRN नंबर टाकतो. मला ह्याचा रिझल्ट पाहिजे होता रे, 2nd इयर आणि 3rd इयरचा आईचा. त्याची प्रिंट काढून ठेवशील, मी येतो लगेच थोड्या वेळाने. हां चालेल. अशी कामं करायची, समजलं? हा जो तुम्ही ब्लॉग बघताय तो मी शूट केला आहे तुम्ही जो ब्लॉग बघताय तो शूट केला आहे गेल्या हप्त्यामध्ये आणि तो तसाच राहिला. कारण मी पुढे शूट करणार होतो काय, तर आई बोलली होती आम्हाला की पार्टी देणार म्हणून तुम्हाला सगळ्यांना. मी त्यासाठी थांबवलं, म्हटलं सगळं एकसाथच घेऊया आणि अपलोड करूया. पण अजूनपर्यंत काही योग आलेला नाही, कारण त्यानंतर आमच्या तब्येती वगैरे खराब झाल्या आणि मग राहूनच गेलं. तर आता घरी कोण नाही आहे ॲक्च्युली, आई पण नाही आहे, आई कामाला गेले. मी विचार करतो आहे आई घरी आली की डायरेक्ट कॅमेरा तिच्या तोंडावरती नेऊन आपण जाब विचारायचा आहे की का असा अन्याय झाला आहे. मला गरिबांना खोट्या आशा देऊन असंच दरवेळी दाबलं जातं मित्रांनो, असंच दाबलं जातं. त्यामुळे आई घरी आली की ह्याचा जाब आपण विचारायचा आहे आणि जबरदस्तीने पार्टी घ्यायची आहे. आणि मी विचार करतो आहे जर पार्टी घ्यायचीच आहे तर आपण पण काहीतरी दिलं पाहिजे तिला. तर मी असाच विचार करतो की काय देऊ, मला अजूनपर्यंत सुचत नाही की मी काय देऊ तिला असं. कारण जेव्हा आपण काहीतरी अचीव करतो तेव्हा घरचे कसे खुश होतात, काय ना काहीतरी आणून देतात आपल्याला. तर मला असं वाटते की ते पण डिझर्व करतात ती गोष्ट. तर काय आणायचं बरं काही कळत नाही, बघू काय सुचलं तर खुश करून टाकूया आपण मदर इंडियाला. कशाला एवढे काळ पाहतो. आमच्या पार्टीचं काय झालंय? जनता जवाबच्यात ये, असं नकोस. जनता जवाबच्यात ये सांग. हां चल अभी नक्की बघा आज नक्की काय आज की कधी ते हे सांग. असं आश्वासनं द्यायची नाहीत नेत्यांसारखी. आज आणि संध्याकाळी नक्की हो. बघा बघ नक्की डन. चिकन आणि लिंब आणून दिलेली आहेत पुढच्या कामासाठी. आई लागलेली आहे कामाला. एक्साइटमेंट. चूल पेटवले, आता ह्यावरती आपण चिकन भाजणार आहोत.
हे सगळे होतील ना ह्याच्यातच एकात? नाही होणार. नाही होणार. 2 वेळा करावी लागते तुला. मला असं वाटतंय की आई ह्याला स्वतःच्या शब्दाला खरी उतरले. हा आई. मग काय? ऐकत नाही काय? वडे वडे करून सगळं मोकळी. मग काय? सांगितलं की सांगितलं. तुला माहित आहे आईचं स्वभाव. काय ते? तुला माहित आहे ना आईचं स्वभाव. एकदा मान्य केलं ते केलं. नाही गेला विषय हार्ड आहे आपला. तुला किती पण त्रास झाला तरी चालेल. नाही तर काय. येणार म्हणजे देणार, करणार म्हणजे करणार. विषय हार्ड आहे एकदम. खोक खोक. चला खाऊन घेऊया. आईने स्वतःचं बोलणं खरं केलं आहे आणि आपल्याला पार्टी वगैरे दिलेली आहे. आता खाण्याचा वेळ आहे तर खाऊन घेतो मी. तुम्ही पण खाऊन घ्या. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. बाय. मुस्कळी